जनार्दन, लोकशाहीतले जे राजे ते तर मानतातच, पण तुम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने तर छत्रपती शिवाजी महाराजांना तर तुम्ही बोलता माहिती घेऊन, आमचे दैवत आहे, आधारस्तंभ आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करताय. तर ह्याच अधिवेशनात दाखवून द्या, हा स्पेशल कायदा पास करा. त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे अनेक वेळा सांगून सुद्धा, निवेदन देऊन सुद्धा यांनी जाहीर करणं, शासनाने जाहीर केलं पाहिजे. शासन म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही, जेवढे काय सभागृहात बसलेले सत्ताधारी, विरोधक असू दे नाहीतर कुठल्याही पक्षाचे असू दे, या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा, ज्याच्यामुळं सारखं जे वादविवाद जे होतात ते संपुष्टात येतील. त्याचबरोबर कोणी पण काय एखाद्याला पिक्चर काढायचं असेल, टीव्ही सिरियल काय असेल, जे काय असेल त्याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो, त्याच्यावर सुद्धा कायदा त्याच्यावर आला पाहिजे की ह्या संपूर्ण हे करत असताना कुठली तरी कादंबरी काल्पनिक ह्याच्यातनं जर तुम्ही हे करत असाल, अनेक कुटुंब असे जे घराणे होते, मी घराणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले असतील, वेगवेगळ्या देशातले असतील, या लोकांनी संपूर्ण ज्या लोकांनी आयुष्य वेचलं, एखादा काल्पनिक ह्याच्या आधारावरती तुम्ही ज्यावेळेस एखादं चित्रपट हे करतात, रिलीज करतात, ते करायच्या अगोदर इतिहास जे कार्य त्याची अशी एक कमिटी बनवली पाहिजे, ज्यांनी समितीच्या माध्यमातून नेमली पाहिजे की ते पहिलं ते तुमची जी काही स्क्रिप्ट असेल ती त्या समितीच्या समोर गेली पाहिजे. त्या समिती अभ्यास करते त्यातलं काय काय हे चुकीचं आहे, आणि काल्पनिकच्या ह्याच्या आधारावरती जेव्हा हे होतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो की तेढ निर्माण होतं. काल संपूर्ण शिर्के कुटुंबातले बरेच लोक आले होते, ते म्हणाले की छावा ह्या चित्रपटात की शिर्केंनी महाराजांना पकडून दिलं, असं कुठं इतिहासात नोंद नाही. कसं जर असतं मला सांगा तर स्वेरिका झाल्या असत्या का? हा मला सांगा. ते म्हणले की आम्ही कुठं जरी गेलो, लोक म्हणतात की आमच्याकडे त्या नजरेने बघतात. भलं ते आता कुठल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्या प्रोफेशन मध्ये जरी असले तर नाही म्हणलं तरी प्रत्येकावरती त्यांना त्याच्यावरती गदा येते. लोक त्यांच्याकडे बघण्याचा एक वेगळा अँगल निर्माण होतो कारण नसताना. आणि समाजातील तेढ निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात, यासाठी हा कायदा याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल, मग मुख्यमंत्री असू दे, दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे, विरोधी पक्ष नेते असू दे किंवा सगळे जे काय वेगवेगळ्या पक्षाचे पक्ष नेते असू दे, तर तुम्ही खऱ्या अर्थाने हे करत असाल तर दाखवून द्या या महाराष्ट्राच्या जनतेला की हे संपूर्ण जे काही मी बोललोय हे खऱ्या अर्थाने तुम्ही हा कायदा ह्याच ह्याच्यात तुम्ही पारित करा. अन्यथा लोकांना माझ्यावर सोडून द्या, पण लोकांना तुमच्यावरचा सुद्धा विश्वास उडून जाणार. कुठंतरी महाराजांच्या नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं जातं त्याचं बाकीच्या बाबतीत सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. ते निर्माण झाला, तिथं दंगली होतात, दंगलीमध्ये कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात. हे सगळं थांबत आणि थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारी नाही, विरोधी नाही, सगळ्या एकंदरीत जेवढे काय पक्ष आहेत, जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ज्या महाराष्ट्रातले त्या सगळ्यांचे. आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा या असेंब्ली
या अधिवेशनात त्यांनी पारित करावं लोकांच्या वतीने. माझं तर आहेच, पण लोकांच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्ही करावं, केलंच पाहिजे. नाही केलं तर सारखा गोंधळ होतो. कोण हा बोलतोय म्हणजे शेवटी होतं काय, बाकी काय होत नाही. हा हे म्हणणार नाही आम्ही हे करू ते करू. ते आता सगळे मंत्री साहेब, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार सगळे एक लक्षात घ्या, गोंधळ आता फक्त सभागृहात याच विषयावरती होतोय ना. मग हा कायदा पारित करा म्हणजे काय, ते एक म्हण आहे ना, म्हणजे गोंधळ म्हणतो की त्याला मला हिंदीमध्ये काय शोर म्हणतात ना, बरोबर. शोर आता बंद करा, आता शिकार करा, हा कायदा पारित करून. नाहीतर लोक उद्या तुम्हाला कोणी पण असू दे, हा जर कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्रातील लोक तुम्हाला जनता माफ करणार नाही. या ठिकाणी आवर्जून मला सांगायचं वाटते, कारण की अनेक लोकांची मन दुखवले गेले. वाटतं त्या परिस्थिती आहे, गरजेचं नाही, झालंच पाहिजे. ही लोकांची मागणी, केवळ माझी एकट्याची नाही. मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जे वाटते ना, कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या आता राज्यकर्ते, विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या, मला आव्हान आहे, माझं आव्हान आहे तुम्हाला, हे जर झालं नाही तर मग लोकांना वाटेल की तुमचं महाराजांवरती अजिबात प्रेम नाहीये. आणि मला वाटत की तुमचं तसं काय आहे, तुमचं महाराजांवरती प्रेम आहे, तर ते कायदा पारित करून ते दाखवून द्या जनतेला. आता वेळ आहे. महाराजसाहेब, याच्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी काही बोलणं केलंय का, हा कायदा पारित व्हावा यासाठी? काय एक लक्षात घ्या, मी आता जे बोललोय ना, त्यांनी केलं नाही तर मग काय, त्याला काय लोक त्यांना जाब विचारणार. जाब विचारण्यामध्ये केलंच पाहिजे त्यांनी का. प्रत्येकाने फक्त नुसतं निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, पण घेऊ नका ना. त्याला सांगून ते टाका, नाही कायदा पारित करायचा ना, सांगून टाका की आम्ही नाही करत, आम्हाला माहित नाही पण छत्रपती शिवाजी महाराज होते. एवढं धाडस तरी दाखवा ना. मग लोक तुम्हाला कुठं तुमच्या सगळ्यांना कोणी पण असू दे, त्यांना लोक जागा दाखवतील ना. लोक जेव्हा आमदार आणि खासदारांना निवडून देतात, ती जनता आहे, जनार्दन आहे, लोकशाहीतले ते राजे आहेत. तुम्ही त्यांचे प्रतिनिधी द्या, त्यांच्या भावना लक्षात घेऊन जर केलं नाही तर तुम्हाला जे काही परिणामाला सामोरं त्या सगळ्यांना सर्वांनाच, त्यांना काय मला सुद्धा सामोरे जावं लागणार. तुमची पुढची भूमिका काय असणार या विषयावर? पारित नाही झालं त्यांना करावंच लागणार ना. पारित नाही झालं म्हणजे तसं नाही करणार. म्हणजे मग ते वेगळी तुमचं जे वेगळी प्रेम किंवा वेगळी आदर्श म्हणून असं, म्हणजे महाराजांबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही असं लोकांना म्हणजे मला आणि किंवा सर्वसामान्य लोकांना तेच वाटणार ना. पण महाराजसाहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले मित्र आहेत आणि त्या गोष्टीत आपण बोलता, मग ही गोष्ट ऐकत नाहीत का ते आपले? अरे बाबा, ऐकून घ्या एक मिनिट. हा कायदा हे करणार, त्यांना करावाच लागणार. आणि दुसरी गोष्ट, हे जे टिप्पणी होतात केलं ना तर महाराष्ट्र जनतेला महाराजांची शपथ आहे. तुम्ही त्या तुमच्या लोकप्रतिनिधींना जाब विचारा फक्त. आणि सातत्यानं ही जी भूमिका महापुरुषांच्या बद्दल ते एकाच विचारधारेच्या लोकांकडून जास्त वेळा झालेली आहे आणि त्याच विचारधारेचं सरकार आहे, त्यामुळे ते करत नाहीये. विचारधारा म्हणण्यापेक्षा ही विचारधारा ही विकृत लोकांची विचारधारा आहे. ते कुठल्या जातीतले नाही, ते कुठल्या पक्षातले नाही, फक्त विकृती. आता कोरटकर तर सगळ्या भाजपच्या नेत्यांच्या जवळ त्याचे फोटो सगळे राहुल सोल सगळे RSS आणि त्या भाजपच्या नेत्यांच्या जवळचे. बहुजन समाजातला कुठलाही व्यक्ती असं महाराजांबद्दल आजपर्यंत बोलायला धजावलेला नाही. मला सांगा, ही नावं आहेत, तुम्ही लक्षात घ्या.
कोरटकर हा तो ते इनाव, तर हे नाही केलं उद्या अनिल होईल. तुम्ही लक्षात घ्या, कोरटकर हा तो ते इनाव, तर हे नाही केलं उद्या अनिल होईल, सौम्या होईल, गोम्या होईल, कोणी पण होईल ना. या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करावेत असं वाटत नाही का मला साहेब? गुन्हे दाखल करावेत नाही, त्यांना गुन्हे तेच सांगतो ना. हा कायदा एकदा झाला ना परत कोणी धाडस करणार नाही ना. नॉन वेलेबल ऑफेन्स सांगितलंय 10 वर्ष किमान इम्प्रिझनमेंट विथ मॅक्सिमम फाईन. जे तुम्ही अट्रॉसिटीज किंवा बाकीच्या बाबतीत तुम्ही लागू करता मग करा ना. कारण की या शेवटी एक लक्षात घ्या, महाराजांनी शहाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ असतील, समाज महाराज आयुष्य वेचलं. आज मला सांगा ना, आज आपण ज्या म्हणजे त्यांच्याबद्दलच आता जर असं बोलणं जात असेल की चीप पब्लिसिटी आहे. महाराज एकीकडे जे महापुरुषांना होणारी बदनामी, त्याच पद्धतीने आता औरंगजेबाचं उदात्तीकरण होतंय, ज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार पैसा पुरवते असं हिंदू जनजागृती समितीने दावा केला आणि हे माहिती अधिकारातून 2011 पासून 7.5 लाख पुरवले असं त्याबद्दल बोलू आपण. आणि एक लक्षात घ्या, औरंगजेब काय देव बिव नव्हता. कुठून आलं का औरंगजेब? हे सगळे परकीय सगळं आक्रमण होते. महाराज साहेब जे बोलतात त्यांना प्रोटेक्शन कसं काय भेटतं? परत लगेच दुसऱ्या दिवशी प्रोटेक्शन भेटतं. प्रोटेक्शन मिळणार नाही. किती होईल असं काय प्रोटेक्शन काय? एक लक्षात घ्या, तुम्ही आता तुम्हाला सांगतो म्हणजे आज सगळ्यात काय त्याला म्हणतो प्रोटेक्शनच्या बाबतीत जर बोलत झालं तुम्हाला माहित नाही, पण त्यावेळेस केनेडी का मला वाटतं केनेडीच बोलले होते, इट इज व्हेरी इझी टू किल the President of United States when a person, कोणी पण असो, decides to trade his life for him, his. म्हणजे जेव्हा एखादं किती पण प्रोटेक्शन असलं आणि एखाद्याने ठरवलं मेलच चालेल पण ह्याला खलास करणार, ही वेळ येऊन देऊ नका. ही जशी ते जे बोलले त्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली आहे, त्याला लागू होतं. हे कुठल्याही लोकप्रतिनिधीला ते लागू होतं. किती जरी प्रोटेक्शन असलं, कायदा पारित केलं नाही तर लोक काय तुम्हाला किती पण प्रोटेक्शन मिळावं. महाराज साहेब, महाराष्ट्रातील प्रत्येक नेता हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय पालन चालू करत नाही. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्या छत्रपती संभाजी महाराजांचं असं वारंवार अवमान होत असेल तर या राज्यकर्त्यांना यांच्या नावाचा उल्लेख करणं ही चुकीचं ठरेल. तर एक वंशज म्हणून तुमची नेमकी यावरती काय प्रतिक्रिया? यांनी नाव वापरू नये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज बोललो सुरुवात सांगितली. हे नाव वापरू नये त्यांनी, असं वाटतं का? मी मगाशीच सांगितलं, हा कायदा पारित केला नाही तर नाव वापरू नका ना, यूज नका ना. महाराज काय जर तुम्हाला वाटतंय आधारस्तंभ म्हणतात करा ना, काय प्रॉब्लेम काय? महाराज साहेब, औरंगजेबाची कबर जी आहे त्याचं उदात्तीकरण होतं आणि ती काढली जावी अशी नमस्काराची पण मागणी आणि बऱ्याच नेत्यांची आता मागणी आहे. जरा तुम्ही कसं बघताय? तो काय देव नव्हता, त्याचं काही योगदान तो इथं आला होता. तो कोण आहे? तो काही इथं नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचं जे श्रद्धास्थान आहे, जे मंदिर असतील, मस्जिद असतील, जे काय बाकीचे धर्मस्थळ असतील ते जपण्याचं काम केलं. त्यांनी उलट केलं. ह्यांनी जर उलट केलं असेल तर मग ती काय ठरण्यात काय अर्थ आहे? परत कोण म्हणणार तो हिंदू मुस्लिमचा विषय तो इथला नव्हताच. तो चोर होता, लुटेरा होता. बाहेर आलेले हे लोक आहेत. महाराज साहेब, आता कायद्याच्या संदर्भात ह्या अधिवेशनात तो व्हायलाच पाहिजे ही डेडलाईन आहे असं आपण म्हणतोय. चरित्र, कारण बरेच वर्ष झाले दरवेळा हे प्रकाशित करण्यात, त्याला काहीतरी कालमर्यादा असली पाहिजे किंवा तेच सांगितलं. ह्याच अधिवेशनामध्ये एक तर कायदा
त्यानंतर शासन मान्य इतिहास शासनानेच प्रकाशित करावा खंडपीठाच्या खंडात आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचं जे श्रद्धास्थान आहे, जे मंदिर असतील, मस्जिद असतील, जे काय बाकीचे धर्मस्थळ असतील ते जपण्याचं काम केलं. यांनी उलट केलं. यांनी जर उलट केलं असेल तर मग ती काय ठेवण्यात काय अर्थ आहे? परत कोण म्हणणार तो हिंदू मुस्लिमचा विषय तो इतका नव्हताच. तो चोर होता, लुटेरा होता. बाहेर आलेले हे लोक आहेत. महाराज साहेब, आता कायद्याच्या संदर्भात ह्या अधिवेशनात तो व्हायलाच पाहिजे ही डेडलाईन आहे असं आपण म्हणतोय. चरित्र, कारण बरेच वर्ष झाले दरवेळा हे प्रकाशित करण्यात त्याला काहीतरी कालमर्यादा असली पाहिजे किंवा मी तेच सांगितलं ते. याच अधिवेशनामध्ये एक तर कायदा, त्यानंतर शासन मान्य इतिहास शासनानेच प्रकाशित करावा खंडपीठाच्या खंडात आणि सिनेमॅटिक लिबर्टीवरती एक समिती नेमावी इतिहासकारांची, जेणेकरून कुठलेही तेढ निर्माण होणार नाही. या 3 गोष्टी प्रामुख्याने याच अधिवेशनात त्यांनी कराव्या. महाराज साहेब, आपली भूमिका समजली आता. फक्त जर झालं नाही, भाजपचं सरकार आहे, झालं नाही तर आपण काय करणार हे एकदा ठास करू शकतो. सोडून द्या. भाजप नाही, त्यांच्याच हातात आहे ना. आता देवेंद्र फडणवीस मंत्री तेच होते. तर त्यांना वाटतंय ना भाजपला किंवा काँग्रेस, शिंदे साहेब गटाला, अजितदादा पवार गटाला किंवा मग उद्धव ठाकरे गटाला आणि असे कुठले गट, काँग्रेस, अजून काय राहिलं शरद पवार साहेबांच्या गटाला. तुम्हाला वाटतं तर मग एकंदरीत तुम्ही एक मताने हे करा ना. पण नाही झालं तर काय आपली करतील हो. काय करणार नाही? त्रास आहे का त्यांचा? त्यांनी सांगावं नाही करणार म्हणून मग बघ उद्रेक किती होतं. थांबवणार कसं मग? राजेशाही असते ना, आता तुमच्याकडे अधिकार असतील काय शिक्षा देऊ? कोणाला? त्या लोकांना राजविषयी असती आणि अधिकार तुमच्याकडे असतील, तुम्ही काय शिक्षा देऊ? उगीच त्या काळाचं कडेलोट निर्माण केला नव्हतं. दुसरं काय? अहो मला सांगा ना, मागं निघाला होता नसबंदीचं काहीतरी ना का, तांबी बिंबी असं काहीतरी होतं ना. त्या अशा लोकांची जमायची ना, विकृत लोकांची आहे ना, त्या लोकांची नसबंदी केली पाहिजे. आणि ही नसबंदी मी जे म्हणतोय ना, हे तिन्ही जे मुद्दे आहेत, कायदा, त्यानंतर हे शासनमान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी, हे केल्यानंतर त्या लोकांची आपोआप नसबंदी होणार आहे. महाराज साहेब, अधिवेशन झाल्यावर एक प्रेस कॉन्फरन्स घ्या.